अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा आणि सरसकट कर्जमाफी द्या या प्रमुख मागण्यांसाठी आज तिवसा येथे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले। या मोर्चात माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला। मोर्चा दरम्यान शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवे काही काळासाठी रोखून धरला। संतापलेल्या शेतकऱ्यांनी संत्री तसेच खराब झालेले सोयाबीन आणि कपाशी रस्त्यावर फेकून सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला। मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी यशोमती ठाकूर यांनी सरकारवर जोरदार शब्दांत टीका करताना म्हटले, झोपलेल्या फडणवीसांनी जागं व्हावं, आम्हाला संस्कृती सांगू नका, आधी आपल्या घरातील संस्कृती बघा, मताची चोरी करून तुम्ही सत्तेवर आलात, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। आता तुम्हाला सांगते, हे आयोजन मी नाही केलं, हे शेतकऱ्यांनी केलं आणि मला इथं त्यांनी बोलवलं। परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। तुम्ही बघा, माझ्या हातामध्ये सोयाबीन आहे, हे बघा, या सोयाबीनला काही अर्थ राहिलेला नाही, या सगळ्या शेंगा पूर्ण बुजल्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे। म्हणजे न दिल्यासारखी मदत या लोकांनी इथं दिलेली आहे। तुमच्यापाशी 2 हेक्टर असेल तर 1 हेक्टरचे पैसे भेटते, 5 हेक्टर असेल तर 2 हेक्टरचे भेटते। मग चाललं काय आहे सरकारचं? एवढा गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतका आरडाओरडा करत बोलत होते, 7/12 कोरा कोरा कोरा। आता तर काय भानगड सुरू आहे त्यांची समजतच नाही। एकीकडे संस्कृतीबद्दल बोलतात, दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होतं, चौथीकडे शेतकऱ्याचं 7/12 कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्याला पोरकं करून ठेवलेलं आहे। अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे, खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे। इथं सरकारने लक्ष देण्याची गरज आहे। आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर पूर्ण विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत द्या। उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूर फातूर पुन्हा करू नका। 1 रुपयाचा पीक विमा होता, इलेक्शनच्या तोंडावर त्यानं डिक्लेअर केला, तो आता त्यानं रद्द करून टाकला। त्यावेळेला निकष वेगळे होते, आता निकष वेगळे लावले। आम्हाला काय येडगिड समजता की काय समजता? शेतकरी येडा नाही आहे। देवेंद्र फडणवीस, चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि आता शेतकऱ्याला लाथा मारतायत। तुम्ही बघा, आता जर शेतकऱ्यांना यायले मतं मारली तर मरणाचीच गोष्ट आहे। सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात मराठवाड्यात झालेला आहे। झोपलाय का बे? जागा होय ना जरा साक, पाय ना काय सुरू आहे शेतामध्ये, बघा लागन ना। नीरा फडणवीस, नीरा मुख्यमंत्री, मी याले तोड त्याले फोड मुख्यमंत्री बनलाय आणि त्याच्या पलीकडे काही नाही काय? तोडफोड जमते, चोऱ्या जमते, आमच्या पाठीत खंजीर खुपसता जमते। शेतकऱ्याला मदत द्या, दाम असाल तर मदत द्या, नाही तर खुर्ची खाली करा। शेतकऱ्याची कर्जमाफी